चुकी झाली आहे कव्हर पॉइंटला धावा मिळतील त्या 4 हा आलाय चौकार. हितेश होते त्या ठिकाणी, चुकी झाली त्यांच्या हातातून झेल निसटला आणि चौकार इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने जिथे 10 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला, बॉल खाली राहिलाय, दोन्ही गाड्या एका रुळावरती अपघात टळलाय. मैदानाच्या आतमध्ये चालू तर चालू काय धीरज झा अगदी सुसाट वेगाने निघाला होता. उत्तर प्रदेशला जाणारी गोरखपूर एक्सप्रेस जणू काय निघाली होती, थांबली मध्ये ब्रेक लावलाय त्याने. बिहारचा आहे तो. पुढचा बॉल यावेळेला खुला टाकलेला चेंडू जिथे मात्र एकेरी सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती 11-1 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. डीजे कडे जाऊयात, या ऐकूया मधुर संगीत. पहिल्या षटकाच्या अंती आपण कैवल्य पाटीलला पाहायला मिळाला, ज्यांनी 11 धावा खर्च केला. निखिल पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अनेक मोठी नावं जी जीवचंद्र गावाने दिली, त्यापैकी ही खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गेले अनेक वर्ष सातत्याने चांगलं प्रदर्शन त्यांनी केलंय. उजव्या अशीच्या बाहेर हा बॉल जो दिशाहीन राहिला आहे. अतिरिक्त धाव येत असताना इथे पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. एक काळ होता की जीवचंद्रच्या प्रत्येक ठिकाणी एक तरी मैदान पाहायला मिळायचं आणि प्रत्येक संघाचं एक सेपरेट मैदान असायचं सागर. परंतु सध्या दगडीला मला वाटतं मैदानांची कमी आहे. जीवचंद्र गावामध्ये बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षकाकडून चुकी, लॉंग स्टॉपला धाव मिळतील 4 हा आलाय चौकार. चौकार आलाय. थँक्यू. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. ज्या मैदानावरती सर्वाधिक स्पर्धा खेळल्या जायच्या, जो अजिंक्यचं मैदान आता राहिलेलं नाहीये. जीवचंद्रमध्ये हा बॉल उजव्या सीच्या बाहेर जो थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. रीच मध्ये होता, शफल झाला होता बॅटर आणि म्हणून की काय पंचांनी ही बाब हेरली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये बॉलिंग आणि पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तकडीला विशालजी नाईक सर यांना आपण पाहतो आणि त्याच वेळेला बॅटिंग आणि पंचांच्या भूमिकेमध्ये राकेशजी राऊत. पुढचा बॉल खुलामध्ये इनसाइड आउट, डीप बॅकचा कव्हरला. व्हॉट अ स्ट्रोक. डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक येत असताना इथे पाहायला मिळतोय. तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. अशरफ मंसूरी यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला आला, ऑन साइडला खेळलाय. पुल करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू झाला गोल. धाव मिळतील 4 हा आलाय चौकार. अशरफ मंसूरीच्या बॅटमधून चौकार येत असताना संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने जिथे 24 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जी मात्र पाहायला मिळते, रन्स महत्वाच्या होत्या आणि त्या इथे येत असताना हा फ्रॅकर बॉल
हा फॉर्म पूल पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. अशरफ मनसुरी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चढू प्रतिस्पर्धाला हेच सांगतोय, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतोय ढगात. ढगात मारले त्याने या आधीच्या षटकामध्ये निखिलच्या अगेन्स्ट. संघाची धावसंख्या होती ती अर्थात 30. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 30 धावा फलकावरती आहेत. एका गोष्टीची निखिल पाटील चर्चा आवर्जून करेल, कारण त्याच्या पहिल्याच बॉलवरती ज्यावेळेला चौकार गेला ना, हितेशने तिथे काही अंशी का होईना चुकी केली. तो डिफेन्सिव्ह गेला, ज्याने कॅचला ट्राय केला नाही आणि तिथून पुढे रन्स आले या षटकामध्ये. कारण तिथून पुढे 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. प्रतिस्पर्ध्याला चटके दिलेत या बॅटिंगने. रन्स आल्या 30. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. एक चुकी फार महागडी पडते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. जीवदान हानिकारक राहतात. पुढचा बॉल लोड फुलटोज आहे. कबसला केले, गॅप शोधण्यामध्ये इथे यशस्वी होत आहेत. धावा मिळतील त्या 4. हा आलाय धीरज झाच्या बॅटमधून चौकार. वा बबुआ वा, काय चौकार पाहायला मिळाला धीरजच्या बॅटमधून. यावेळेला बाग फुटला आला. मिस टायमिंग आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा इथे मिळतील दुहेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 36 धावा फलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. निलेश सांबरे बाद झाला. आघाडीला येत असताना त्याला या भूमिकेला न्याय दिलेला नाहीये. आणखीन एक बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. शॉर्ट टच फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जीवदान, आणखीन एक जीवदान इथे लाभतोय. याआधी आपण पाहिलं होतं जीवदान मिळालं होतं ते अर्थात अशरफला, आणि त्याच वेळेला जीवदान इथे मिळालंय ते धीरज झाला देखील. जीवदान यासाठी ना की हितेश पासून थोडा अंशी का होईना चेंडू लांब पडला होता, परंतु तो हा चेंडू हातात होता. क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला. हर्षदला आपण पाहिलं. कदाचित काही उलटफेर झाले, धीरजची बॅटिंग चांगली झाली तर या गोष्टीची चर्चा निश्चित होणार. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स कंप्लीट करण्यात येते. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव येत असताना इथे पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते जिथे 38 धावा फलकावरती आहेत. कॅलिब्रेटेड साठी इथे अपील केली होती फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बॅटरची ऍक्शन फार महत्वाची लागते आणि ही ऍक्शन इथे केली होती बॅटरने. हे पंचाने आवर्जून हेरलंय आणि एकेरी धाव इथे ग्राह्य धरली जाईल. 38 धावा फलकावरती आहेत. वालिव संघ तेजल 11 वालिव बॅटिंग करत असताना पुढचा बॉल. या वेळेला फटका. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. शृंगार आज घातला साज. दिसते मी भारी जणू अप्सरा में खास. नखरे वाली कुठे निघाली कलन साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी. लांब लचक षटकार इथे पाहायला मिळाला. मॅच बॉल आला. अंपायर मॅच बॉल आला. षटकार येत असताना इथे पाहायला मिळतोय. जेवढ्या धावा आता धीरज झा इथून बनवेलला हर्षदला त्या समर्पित करेल, कारण कॅच सोडला होता हर्षदने आणि जीवदान दिलं होतं ते धीरज झाला. आता जीवदान किती हानिकारक आहेत ना ते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती इतिहासाची पानं पलटल्यानंतर ठाऊक होतात. जीवदान मिळालेला बॅटर आता विध्वंसक बनलाय. पुढचा बॉल पुढे सासावला. बॅटच्या टोळा लागलाय. रन्स मिळतील. धाबा अवेलेबल आहेत. रन्स येत असताना पाहायला मिळतात. एक सिंगल होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आला. 2 धाबा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 46. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा.
एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर यात लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना तेजल इलोबंदा वालिव. या डीजेकडे जाऊयात, एक ब्रेक घेऊयात आणि टी ब्रेक एक घेऊयात. वसई फाटा वालों को ना एक आदत है, आदत से मजबूर है, क्योंकि एक साल ऐसा था कि कमेंटेटर ने एक वर्ड्स कितने टाइम बोला है उसकी गिनती हुई थी. इस बार की ये गेंद चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती ठोकला हा षटकार. थैंक यू. वसई फाटा वालों की आदत के बारे में बात कर रहा था. एक साल ऐसा भी था कि जिस साल में एक कमेंटेटर ने कितने वर्ड्स गिने गए थे. इस साल ये भी हो सकता है, शायद डीजे मास्टर ने एक गाना कितनी बार रिपीट किया है उसकी भी गिनती हो सकती है. संघाची धावसंख्या जिथे 6 ने वधारत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा आहे त्या 52 धावा धावफलकावर. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा वेगाने वाढू लागल्यात. वालिव टीम आता मात्र आक्रमक होत असताना पाहायला मिळाली आहे. रन्स आल्या, धावा येत असताना पाहायला मिळतात. 54 ऑन दी बोर्ड. 54 धावा धावफलकावरती आहेत. 5वे षटक प्रगतीपथावरती आहे. परंतु मागील मॅच मध्ये ज्या टीमने 4थं षटक प्रगतीपथावरती आहे, अजून एका षटकाचं खेळ बाकी आहे. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. अशरफ मंसुरीच्या बॅट मधून 37 धावा अद्याप आल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 60 धावा धावफलकावरती आहेत. आज नाश्त्यामध्ये काय खाऊन आला होता ना अशरफ, याची चर्चा निश्चित होईल. काय लांबलचक मारले त्याने. प्रतिस्पर्ध्याच्या अगेन्स्ट चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळालाय. लांबलचक षटकार येत असताना पाहायला मिळाले. परफेक्ट मिडल केलेत. रन्स बनतील या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला इथे केलाय. हितेंद्रच्या अगेन्स्ट इथे मात्र एकेरी धाव येत असताना इथे पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 61. हितेंद्र भोईर अर्थात पाती गेल्या काही वर्षापासून या खेळाडूला आपण सातत्याने जे प्रदर्शन करत असताना सातत्याने पाहिलंय. पुढचा बॉल पाती पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर. फाईट यॉर्कर इथे हाताळताना मिळालाय. हितेंद्र भोईर या नावाची दहशत एक काळी राहिली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. काळ बदलतो, इतिहास बदलतो. इतिहास प्रत्येकाचा असतो. इतिहास काही वेळेला आठवावा असा असतो, काही वेळेला विसरावा असा असतो आणि काही वेळेला इतिहासाची पानं पलटत जात असताना इतिहास हा रंजक देखील असतो. हा बॉल अवांतर स्वरूपाचा आला. एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने इथे DRS कॉल केला. फिल्डिंग टीमने चॅलेंज केला अंपायरच्या डिसिजनला. व्हाईट बॉलची शहानिशा इथे होईल. DRS कॉल इथे करण्यात आला फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. या पण तिसऱ्या पंच नामांतरित करतोय अशी तो जी व्यवहार बनणार जी व्यवहार सर यांना आपण पाहतोय. निर्णय मात्र प्रलंबित असेल. थर्ड अंपायरला जिथे DRS कॉल इथे करण्यात आला. क्रिकेटमध्ये तिसरे अंपायर ज्या वेळेला आले ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं पहिला खेळाडू हा सचिन तेंडुलकर बाद होत असताना पाहायला मिळाला होता. दुसरा खेळाडू तो जो मात्र खऱ्या अर्थानं जॉन्टी रूट्स होता.
क्रिकेट किंबहुना अगदी त्याच वेळेला क्रिकेटची नियमावली बदलत गेली, किंबहुना पारदर्शकता क्रिकेटमध्ये येत असताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉल, फील्डिंग टीमने DRS गमावलाय. व्हाईट बॉल. अंपायर स्टे विथ युअर डिसिजन. अतिरिक्त धाव. पुढचा बॉल. पातीचा हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतो. इथे क्षेत्ररक्षण करा. बंधू त्या ठिकाणी होता. एक झेल आणि तदनंतर हा चौकार. धावमेतील 4 हा आलाय चौकार. धावा 66 ऑन दी बोर्ड. 66 धावा धावफलकावरती आहेत. मोठी धावसंख्या इथे उभी केली आहे. एका बॅटरला सातत्याने जीवदान आपण प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. जणू काही दोन्ही बॅटरना नशिबाची गोळीच खाऊन मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नशिबाची गोळी खाऊन मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण या दोन्ही खेळाडूंना पाहिलंय. किंबहुना त्याच वेळेला धावा थांबवण्याचा प्रयत्न तितकासा झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा दाखवला जातो ना, तो दर्जा इथे दाखवला गेलेला नाहीये. पुढचा बॉल. डावे यशीवरती जिथे फ्लिक केला, मनगट वळवली, क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड फास्ट. भाग मिल्का भाग. रन्स मिळतील 4 आणि किनेक चौकार. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 70 बनल्यात तर 42 धावसंख्येवरती 42 रन्स वरती नॉट आउट बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये अशरफ मंसूरी. काय बॅटिंग केली आहे त्याने. पुढचा बॉल. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा लेट कट, स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 74 धावा. This man doing fantastic job. युसुफजी सय्यद स्वतः डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये, कॉमेंटेटर तदनंतर डीजे मास्टर. परंतु पेमेंट कदाचित एकाचाच मिळेल. मैदानाच्या आतमध्ये चौकार येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 46 नंतर अर्धशतक कंप्लीट. हाफ सेंचुरी टोकली आहे अशरफ मंजुरीच्या बॅट मधून. इथे मिळाले 6 धावांची मंजुरी. ठोकलाय षटकार. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक ज्या बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळालं. अशरफ उत्तुंग षटकार त्याने ठोकलाय. लांब लचक षटकार येत असताना संघाची धावसंख्या तब्बल 80 आणि जिथे 52 वरती नॉट आउट. यावेळेला हेलिकॉप्टर. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. हॅलो 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 58 धावसंख्येवरती नॉट आउट अशरफ. संघाची धावसंख्या 86 धावा. मुराद खान यांना आपण स्टेजवरती पाहतोय. यावेळेचा बॉल आणि हॅलो हॅलो आणखीन एक धमाका. ठोकलाय षटकार. हॅलो हॅलो थँक्यू. हॅलो. इरफान भाई यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि वालीवचे फेमस वडापावचे मालक आणि लेदर बॉलचा खेळाडू कमलेश गुप्ता यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय अशरफ मंसूरीच्या या अर्धशतकासाठी. गुप्ता वडापाव, फेमस वडापाव काही वर्षापासून आपण पाहिलं. कमलेश
काही वर्षे क्रिकेट पासून दूर आहेत. त्यांचं वजन सातत्याने वाढलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 92 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 92 धावा धाव फलकावर. अशरफ 64 रन्स वरती नॉट आउट आहे. इश्तियाक शेखने 78 बनवला होता. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड खेळले क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला जिथे सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. 94 बनल्या. 94 धावा धाव फलकावरती आहेत. 95 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. परंतु अशरफ मंसूरीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्यात मित्रांनो त्याच्यासाठी. 64 रन नॉट आउट. 66 रन्स आल्या त्याच्या बॅटमधून. या बॉल जमा करा. दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. थोडी जमा करा. आणि जर 94 धावा बनतात तर 95 ही बनू शकतात. या उत्तरार्धामध्ये ईच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला दोन बाजू आहेत. अर्थात दुसऱ्या बाजूला काय घडणार काय बिघडणार या खोऱ्यात आवाजामध्ये बदल. युसुफजी सय्यद सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू डीजे.